अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. पितृपक्ष आता सुरू झालेलाच आहे, पण अनेकांना प्रश्न पडतो की पितृपक्षात कोणत्या गोष्टी खरेदी करायच्या आणि कोणत्या गोष्टी खरेदी करायच्या नाहीत. तर आता आपण जाणून घेणार आहोत की पितृपक्षात आपण कोणत्या 3 महत्त्वाच्या गोष्टी खरेदी करायच्या नाहीत आणि त्या का खरेदी करायच्या नाहीत याबद्दलची माहिती आपण आज पाहणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, सोबत बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर मैत्रिणींनो, या काळात आपण या 3 वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे मोहरीचं तेल, दुसरी गोष्ट म्हणजे झाडू आणि तिसरी गोष्ट म्हणजे मीठ. या 3 गोष्टी या काळात आपण खरेदी करायच्या नाहीत. तर का करायच्या नाहीत? तर पितृपक्षात पितृंची सेवा करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. या काळात आपण पितरांची सेवा केल्यानं आपल्याला पितरांचे भरभरून आशीर्वाद मिळतात. तर आपण या वस्तूंपैकी मोहरीचं तेल का खरेदी करायचं नाही याची माहिती पाहूया. मोहरीचं तेल हे शनिग्रहाचं प्रतीक असतं आणि ते तिखट देखील असतं आणि ते खरेदी केल्याने शनिग्रहाचा अशुभ प्रवाह आपल्या घरावर पडतो व आपल्या घरात निगेटिव्ह वातावरण होते. त्यामुळे आपण या दिवसात मोहरीचं तेल अजिबात खरेदी करायचं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मीठ. मीठ हे लक्ष्मी स्वरूप मानले जाते. मीठ आपण नेहमी शुभ दिवशी खरेदी करू शकतो. त्यामुळे आपण या काळात मीठ देखील खरेदी करायचं नाही. तिसरी गोष्ट म्हणजे झाडू. झाडू हा लक्ष्मीचं प्रतीक असल्याने आपण हा देखील शुभ दिवशी खरेदी करू शकतो. त्यामुळे आपण या पितृपंधरवड्यात झाडू खरेदी केला तर लक्ष्मी आपल्यावर नाराज होते व आपल्या घरात धनहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे या पितृपंधरवड्यात आपण झाडू खरेदी करायचा नाही. तुम्हाला जर दानधर्म करण्यासाठी या वस्तू खरेदी करायच्या असतील तर तुम्ही करू शकता. पितृपक्षात दानधर्माला देखील खूप महत्त्व आहे. तुम्हाला जर मोहरीचे तेल दान करण्यासाठी तुम्ही खरेदी करणार असाल तर करू शकता आणि मीठ देखील दान करण्यासाठी खरेदी करणार असाल तर करू शकता. पण घरातल्या वापरासाठी या 3 वस्तू अजिबात खरेदी करू नका. यामुळे आपल्या घरावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे या दिवशी या काळात आपण या 3 वस्तू खरेदी करायच्या नाहीत. तर आणखीन काय खरेदी करू शकत नाही तर आपण नवीन कपडे, त्याचप्रमाणे नवीन फ्लॅट, नवीन घर हे अशा वस्तू देखील आपण या काळात खरेदी करायच्या. या काळात पितरांची सेवा केल्याने पितर आपल्याला आशीर्वाद देतात. त्याचप्रमाणे या काळात आपण अन्न वस्त्र दान केल्याने पितर आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. त्यामुळे या काळात आपण कोणतेही नवे कार्य करायचे नाहीत. त्याचप्रमाणे कोणतेही नवीन खरेदी करायची नाही. तसेच आपण कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील खरेदी करायच्या नाहीत. तर मैत्रिणींनो, झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.